2026च्या फिफा वर्ल्ड कपचे ग्रुप स्टेजेस मॅचेस संपलेले आहेत आणि आता वेळ आहे राऊंड ऑफ 32ची. पण आता या वर्ल्ड कपचे मॅचचे रूल्स असे बनले आहेत त्याच्याने आपल्याला मेस्सी वर्सेस रोनाल्डो किंवा पोर्तुगाल वर्सेस अर्जेंटिना हे आपल्याला कुठल्याही राऊंड ऑफ 16 किंवा क्वार्टर फायनलच्या मॅचेसमध्ये बघायला मिळणार नाही. पण पहिल्यांदाच मेस्सी वर्सेस रोनाल्डो एका वर्ल्ड कपमध्ये आपल्याला सरळ वर्ल्ड कपच्या फायनलमध्येच बघायला मिळू शकतं. त्याचं कारण म्हणजे पोर्तुगालने यांची ग्रुप सेकंड आली आणि अर्जेंटिनाने यांची ग्रुप फर्स्ट येऊन दोघेही वेगळ्या वेगळ्या डिरेक्शन्समध्ये गेलेले आहेत. आणि आता दोन प्लेयर ज्यांनी मागचे 20 वर्ष फुटबॉलच्या हायएस्ट लेवलवरती कॉम्पीट केले, दोन प्लेयर त्यांच्यामध्ये 2000पेक्षा जास्त गोल्स आणि असिस्ट कंबाईंड आहेत, ते आता वर्ल्डच्या हायएस्ट स्टेजवरती एका दुसऱ्याच्या अगेन्स्ट एकदा लास्ट टाइम खेळू शकतात. जर का रोनाल्डोनी त्याचे सगळे मॅचेस जसे क्रोएशिया, फ्रान्स किंवा जर्मनीच्या अगेन्स्ट खेळून जिंकले आणि मेस्सीनी त्याचे मॅचेस जसे केप वर्दे, ब्राझील आणि अशा टीमच्या अगेन्स्ट खेळून जिंकले, तर दोघं सरळ वर्ल्ड कप फायनलमध्ये एका दुसऱ्याच्या अगेन्स्ट भेटतील आणि मग आपल्याला वर्ल्डची नाही ती स्पोर्ट्स इंडस्ट्रीमधली एक सगळ्यात ग्रेटेस्ट मॅच बघायला मिळू शकते.